तुमचा पगार गेल्या 10 वर्षामध्ये 3 पट वाढला आहे, पण तुमची इन्व्हेस्टमेंट, तुमची संपत्ती 3 पट वाढली आहे का? बहुतेक लोकांचं उत्तर आहे नाही. रवी, वय वर्ष 40, IT प्रोफेशनल. 10 वर्षापूर्वी त्याचा पगार होता 12 लाख रुपये आणि तो जवळपास 4 लाख रुपयांची बचत करत होता. आज त्याचा पगार आहे 38 लाखांच्या वर, पण बचत होते मात्र 6 लाखापेक्षा कमी. मोठं घर, मोठं होम लोन, 2 गाड्यांचे EMI, महागडी शाळा, परदेशी सुट्ट्या, वाढलेली लाईफस्टाईल. पगार वाढला पण खर्च त्याहून वेगाने वाढला. यालाच लाईफस्टाईल इन्फ्लेशन म्हणतात. यावरचा सर्वात सोपा उपाय म्हणजे जसा तुमचा पगार वाढेल तशी तुमची गुंतवणूकही वाढवा. तुमचा एक सेव्हिंग रेशो सेट करा, म्हणजे तुमच्या आफ्टर टॅक्स इन्कमच्या 25 ते 35% ही तुमची बचत झाली पाहिजे. लक्षात ठेवा, श्रीमंत तो नाही ज्याचा पगार जास्त आहे. श्रीमंत तो आहे जो आपल्या वाढत्या उत्पन्नातून संपत्ती निर्माण करतो. तुमचा सेव्हिंग रेशो किती आहे? 15, 25 की 35? कमेंटमध्ये नक्की सांगा. आमचा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर आम्हाला कमेंट, लाईक आणि शेअर करून सांगा आणि माझ्या YouTube आणि Instagram चॅनलला सबस्क्राईब करा.